करेगा। कोल्हापूर महापालिकेच्या सरकारी व शासकीय आस्थापनाची महापालिकेत देय असणारी कराची 155 कोटी रक्कम महापालिकेत जमा नाही। सदरच्या सरकारी आस्थापनांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून महिन्याला कोट्यवधी रुपये अनुदान येते। त्यामुळे वेळोवेळी अनुदान येत असले तर महापालिकेची थकीत कराची रक्कम भरण्यास काय अडचण आहे असा सवाल उपस्थित करत कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी याबाबतचे निवेदन उज्ज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने पालिका आयुक्तांना देण्यात आले। एकीकडे कोल्हापूर शहरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे की महापालिकेत शहराच्या विकासासाठी महसूल नाही, उत्पन्न नाही। जर सरकारी आस्थापनांनी कर थकवले तर जनतेने काय करायचे? दुसरीकडे कोल्हापूरचे सर्वसामान्य नागरिक काबाड कष्ट करून महापालिकेतील सर्वसामान्य नागरिकांनी कर भरायचे आणि सर्वसामान्य नागरिकांनी एखादे महापालिकेचे कर किंवा घरफाळा, पाणी बिल प्रशासनाचे थकवले की लगेच कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून लगेच कारवाई केली जाते। मग सरकारी व सरकारी शासकीय कार्यालयाला वेगळा न्याय का? ही महापालिकेची दुटप्पी भूमिका आहे का? या सरकारी प्रशासनाने यांच्यावर थकबाकी थकवणाऱ्या सरकारी शासकीय आस्थापनावर वसुलीसाठी कारवाई करावी व सर्वसामान्य कोल्हापूरकरांना योग्य तो न्याय द्यावा, अन्यथा कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आपल्या प्रशासनाचा कोणताही कर भरणार नाही। तरी लवकरात लवकर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी याबाबतचे निवेदन उज्ज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने पालिका आयुक्तांना देण्यात आले।